एकदा खरं तर असं म्हटलं जातं, की सभागृहामध्ये आल्यानंतरचे दादा हे वेगळे होते आणि तुम्ही जेव्हा राजकारणात आला, तर थेट सभागृहात गेला नाही. तर तुम्हाला दोन्ही दादा अनुभवायला मिळालेले आहेत. मला संघटनेमध्ये काम करत असताना पण दादा अनुभवायला मिळाले. मी संघटनेमध्ये कामाची सुरुवात केली त्यावेळेला पिचड साहेब अध्यक्ष होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पिचड साहेब त्यावेळेला होते. डावखरे साहेबांच्या बंगल्यावर कार्यालय होतं त्यावेळेला पक्षाचं. अनेकदा तिथं आम्ही अ, म्हणजे त्यावेळेला जात असायचो, ज्यावेळेला युवती मेळावे ताईंच्या आणि दादांच्या उपस्थितीमध्ये होत होते त्यावेळेला. तर मी पिचड साहेब त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते. पण दादा त्यावेळेला बारकाईनं संघटनेच्या कामामध्ये बघायचे. मुळात दादांना नवीन-नवीन तरुण-तरुणी राजकारणामध्ये आले पाहिजेत, शिकले पाहिजेत, ही सुरुवातीपासून त्यांना फार आवड होती. त्यामुळे त्यावेळेला मला त्यांना जवळून पाहता आलं. 2017 मध्ये मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाली. मी पहिलं त्यांना भेटायला गेली होती. त्यामुळे प्रेमकोटला माझी त्यावेळेला मी त्यांना भेटायला गेली होती. मला ते इतकंच चांगलं काम करायचं. पण काम करत राहायचं. सगळं वेगवेगळ्या ह्यांनी वेगवेगळ्या आपल्याला नाही का म्हणजे सजेशन्स येत राहतात. आपल्याला कुठे ना कुठेतरी आपलं लक्ष केंद्रित इथं-तिथं भरकटत जातो, पण नाही. आपण काम केलं की आपल्याला चांगली संधी मिळते आणि लोकांनाही आपण राजकारणी म्हणून एक काम करणारी आपली प्रतिमा झाली की आवडायला लागतो. तर ते त्यांचं सुरुवातीपासून हे असायचं. मीडियावर फार त्यांचा फोकस कधी नसायचा. हल्ली-हल्ली मीडियामधले संवाद त्यांचे व्हायला जास्ती लागलेले. नाहीतर कधी मीडियामध्ये बातमी म्हणजे दादा नॉट रिचेबल. हं. दादांनी पत्रकारांसोबतचा संवाद टाळला. मुळात त्यांच्या स्वभावात ते नव्हतं. ते काम खूप करत आले. खूप असं आहे का कॅज्युअल आता? असायचे ते त्यावेळेस. खूप हां. पण ते जास्तीत जास्त वेळ कामामध्ये घालवायचे. खूप चांगले निर्णय त्यांनी घेतले राज्यासाठी, पुण्यासाठी, पक्षासाठी. पण कुठे ना कुठेतरी पब्लिसिटीपासून ते अलिप्त राहायचे. आत्ता पत्रकार, संवाद आणि ती ट्युनिंग इतकी चांगली जमलेली, की एकदाही त्यांनाही संवाद केल्याशिवाय राहायचं नाही आणि पत्रकारांनाही त्यांच्यासोबत संवाद केल्याशिवाय राहायचं नाही. तर मी दोन्ही तिन्ही फेजेस दादांचे मला फार जवळून बघता आले. आणि मी नेहमी म्हणते, की मला कामकाज माझ्या वडिलांकडूनही शिकता आलं आणि तेवढंच मला दादांकडूनही शिकता आलं. मी सभागृहात ज्यावेळेला आमदार झाली त्यावेळेला अगदी पान क्रमांक, बाप क्रमांकाशिवाय पुरवणी मागण्यांची सुरुवात करायची नाही, इथपासून दादांनी त्या ठिकाणी शिकवलं.